काल मार्टच्या लोकांनी पत्र दिलं आहे मला की आजपासून ते संपावर जात आहे. जी कलकत्त्यामध्ये जी घटना घडलेली आहे ती घटना घडायला नको होती, परंतु ती अत्यंत निंदनीय अशी घटना घडलेली आहे आणि पूर्ण इंडियामध्ये जे रेसिडेंट डॉक्टर्स आहेत ते संपावर जात आहे आणि त्यासाठी आपल्या BJ मेडिकल कॉलेजचे मार्टचे जे सर्व रेसिडेंट डॉक्टर आहे त्यांनी त्याकरता सपोर्ट दिलेला आहे आणि आजपासून ते संपावर जाणार आहेत असं कालपासून कळवलेलं आहे. आता त्यांनी कळवल्यानंतर काल मी लगेच आमची कॉलेज काउन्सिलची मीटिंग घेतली आणि संप काळामध्ये रुग्णसेवा विस्कळीत होऊ नये आणि कोणत्याही रुग्णाला अडचणी येऊ नये याकरता प्रत्येक विभाग प्रमुखांना सूचना दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे सगळ्यांनी ज्या ज्या ठिकाणी रेसिडेंट डॉक्टर आहेत त्या ठिकाणी आपले जे नियमित प्राध्यापक आहेत त्यांच्या ड्युट्या लावलेल्या आहेत आणि मार्ट संघटनेने असेही सांगितले आहे की इमर्जन्सी सर्व्हिसेसमध्ये ते आपल्याला देणार आहेत. त्यामुळे इमर्जन्सी सर्व्हिसेसला ते आपल्याला ऑलरेडी मदत करणार आहेत. आता याच्यात आकडा तर नाही आहे, पण आपल्याकडे साधारणतः जवळजवळ एक 600-650 लोक संपावर जाणार आहेत. परंतु हे पूर्ण ऑल ओव्हर महाराष्ट्राचं आहे. हे आपल्या संस्थेचं झालं. 600च्या वरती आहेत पुण्यातले. हो, काल त्यांच्याबरोबर वैयक्तिक चर्चा झाली. त्यांना हे पण सांगितलं की बाबा जे काही त्यांच्या मागण्या आहेत त्याप्रमाणे त्या लोकल लेवलला कारवाई पण झालेली आहे. त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी सांगितलं की ही अत्यंतच खेदजनक आणि निंदनीय बाब आहे आणि बिलकुल आणि रेसिडेंट डॉक्टर बाबतीतच झालेली आहे घटना. त्यामुळं आम्हाला त्यांना सपोर्ट करणं गरजेचं आहे. मी त्यांना बराच प्रयत्न केला की आपली रुग्णसेवा आहे त्यामुळं आपल्याला असं करता येणार नाही, परंतु ते संपावरती ठाम होते. आमच्या निवेदनात पण तसंच दिलेलं आहे की जोपर्यंत जो इंडियाचा आहे तर त्यांचं जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत आमचं हे चालू राहील असं त्यांनी सांगितलेलं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.